सर, आम्ही तुम्हाला नगरसेवक म्हणून ओळखतोच, पण त्या पलीकडे आम्हाला जाणून घ्यायचे राजेंद्र गावडे कोण आहेत. राजेंद्र गावडे एक सर्वसामान्य नागरिकच आहे, बरोबर आहे. तसं जर पाहायला गेलं तर माझं शिक्षण हे इथल्या स्थानिक फतेजन जैन स्कूलमध्ये झालं. त्यानंतर मी पुढच्या शिक्षणाला म्हणजे मी मेकॅनिकल डिप्लोमा केला, तर त्याच्यासाठी मी संगमनेर इथं त्या ठिकाणी माझं शिक्षण झालं. बेसिक मला खेळायची खूप आवड, बरोबर आहे. म्हणजे अभ्यास नको वाटायचा इतकं मला खेळायची आवड होती. तर क्रिकेटमध्ये मी डिस्ट्रिक्ट लेवलपर्यंत खेळलो, कॉलेजकडनं खेळलो. म्हणजे मला खूप आवड होती. माझ्याकडे ट्रॉफीजही भरपूर आहेत बघायला गेलं तर. मला या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा त्यावेळेला क्रीडा संकुल केलं होतं, त्याच्यात बेस्ट विकेट किपरचं प्राईज होतं मला. मी त्यानंतर ज्या वेळेला गहुंजे स्टेडियमचं उद्घाटन झालं त्यावेळेला तिथं काही प्रॅक्टिस मॅचेस झाल्या होत्या, तर अबो 40 मध्ये मी तिथं महाराष्ट्राच्या टीममधनंही खेळलो. तर माझी ती एक आवड होती. त्यानंतर ट्रेकिंग असू देत किंवा जसं आता आपली चर्चा झाली फोटोग्राफी असू देत, स्केचिंग असू देत, या सगळ्या गोष्टी मला आवडतात. मी त्या करायचा प्रयत्न करतो जसा वेळ मिळेल तसा. मी गिटारही वाजवतो. पण या सगळ्या गोष्टी करत 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 मी माझा बिझनेसही करत होतो. सुरुवात माझी बिल्डिंग मटेरियल सप्लायवर पासून झाली. त्यानंतर मी कन्स्ट्रक्शन मध्ये आलो. हे सगळं करत असताना कुठेतरी एक आपण आपल्या भागामध्ये जसं आता आपण कुठेतरी चर्चा करत बसलो की नाही राव आपल्याकडे अशा डेव्हलपमेंट झाल्या पाहिजेत, अशा डेव्हलपमेंट झाल्या पाहिजेत, तर या विषयावरती चर्चा बरंच करतो. परंतु पुढाकार घेऊन त्याच्यात पडणं आणि त्या गोष्टी करणं याला सुद्धा त्याचं खूप महत्व आहे, बरोबर आहे. कधी कधी आपण एखादा प्रतिनिधी असा बघतो की तो निवडून येतो पण त्याच्याकडनं ज्या अपेक्षा असतात त्या कधी पूर्ण होत नाहीत. कदाचित तो इतरांशी संवाद करत नाही किंवा इतरांची मतं जाणून घेत नाही. सर्व गुणसंपन्न कोण नसतो, पण तो नसला तर मग काम करत असताना मग काही गोष्टी त्याला माहित असतात, काही गोष्टी माहित नसतात. मग त्यांनी जर संवाद साधला, चर्चा केल्या तर या डेव्हलपमेंट होऊ शकतात. मग हा एक विचार असं वाटलं की आपणही समजा आपल्याला संधी मिळाली तर हे करता येईल. आणि तशी मागच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मला भारतीय जनता पक्षाने उमेदवारी दिली, संधी मिळाली. त्या संधीमध्ये करोनाचा पिरियड जर सोडला तर जितका आपल्याला आपल्या भागासाठी करता येईल त्या पद्धतीने काम केलं त्याच्यात. मग मला सांगा की जसं जसं तुम्ही एक एक टप्पा तुमचा वाढवत गेलात तसं लोकांच्या अपेक्षा कितपत वाढत गेल्यात आणि त्या तुम्हाला कसं त्या सगळं पूर्ण करताना कितपत काय माइंडसेट असतं तुमचं, किती चॅलेंजेस तुम्ही फेस करता? बेसिक काय होतं की तुम्हाला मी सांगतो की महानगरपालिकेमध्ये काम करत असताना नगरसेवक म्हणून एक चॅलेंज येते. म्हणजे समजा आता एखाद्या रस्त्याची डेव्हलपमेंट करायची, बरोबर आहे. महानगरपालिकेच्या डेव्हलपमेंट प्लॅन मध्ये रस्ता आहे, परंतु मग तो रस्ता का होत नाही हे एक सर्वसामान्य नागरिकाचा प्रश्न असतो की बाबा माझ्याकडे यायला थोडीशी अडचण आहे, मग हे रस्ते झाले तर याची डेव्हलपमेंट होईल. म्हणजे रिसेंटली आपल्या भागातही असे बरेचसे रस्ते आहेत की जे महानगरपालिकेचा पहिला डेव्हलपमेंट प्लॅन झाल्यानंतरही अजून होत नाही. तर याच्या मागे कारण असतात की स्थानिक जो जमीन मालक असतो तो त्या जागेचा ताबा देत नाही किंवा त्याच्याशी काही भाऊबंदकी असती. बऱ्याचशा गोष्टींमुळे या रस्त्याची कामं थांबलेली असतात. प्रशासकीय कामामध्ये काय होतं की मग हे रस्ते ताब्यात याच्यात दोन पद्धती असतात. एक तर तुम्ही जमीन मालकाशी खाजगी वाटाघाटी करू शकता किंवा मग तो देत नसेल तर भूसंपादन. खाजगी वाटाघाटीमध्ये करायचं असलं तर तो लवकर मिळतो, पण भूसंपादन करायचं तर मग ही प्रशासकीय प्रक्रिया मोठी आहे, मग याच्यामध्ये वेळ लागतो. मग नागरिकांना कन्व्हिन्स करावं लागतं की बाबा हे का होत नाही. पण हे करत असताना याच्यातही आपण प्रयत्न करतो की त्या जमीन मालकांशी चर्चा करा. म्हणजे हा एक नगरसेवक हा कसा आहे, नागरिक म्हणजे जनता आणि प्रशासन याच्यामधला एक तो मीडिएटर आहे
की प्रशासनाकडनं कामं करून घ्यायची, नागरिकांच्या काय मागणी आहेत याच. तर या पद्धतीने बऱ्याचशा वेळेला सक्सेस होतं, कधी कधी त्याच्यात अडचणी येतात. आता या पिरियडमध्ये आम्ही बऱ्याचशा लोकांशी चर्चा केल्या, पण रस्ते काही डेव्हलपमेंट सुरू झाले, पण काही कारणामुळे ते रस्ते थांबलेत. काहींचे कोर्टात वाद आहे, काही जण कन्व्हिन्स नाहीयेत, काही जणांना मोबदला वाढून पाहिजे. तर या सगळ्या गोष्टींमध्ये ते चॅलेंज असतं, पण ते काय शेवटी प्रशासनातनं किंवा याच्यातनं करण्याचा प्रयत्न करत असतो. मग मला एक सांगा की तुम्ही एवढे तुमचे छंद सांगितले, ते तुम्ही पॉलिटिक्स पासून कसं सगळं मॅनेज करता, स्वतःचं माइंडसेट कसं काय म्हणतात त्याला मोटिवेटेड ठेवता? प्रत्येक दिवस तुमच्यासाठी नवीन असतो, प्रत्येक दिवस नवीन चॅलेंज तुमच्या समोर असतात, मग ते छंद आणि पॉलिटिक्स हे सगळं कसं मॅनेज होतं? आता सर्वात पहिल्यांदा तर दिवसाची सुरुवात मला ती व्यायामाची आवड असल्यामुळे तिथनं होती. हा, आता जे छंद तुम्ही म्हणतात तर त्याला खरं आता ऍक्च्युअली एवढा वेळ मिळतच नाही. म्हणजे आता करोनामध्ये मला भरपूर वेळ होता, तर त्यावेळेला मग ते दिवसभरात स्केचेस काढा किंवा होत होती. पण मग आता असं म्हणजे स्केच काढायचे तर तेवढा वेळ नाही, किंवा गिटार वाजवायची. तर मग आता मध्यंतरी माझं लिगामेंटचं ऑपरेशन झालं, त्यावेळेला 2 महिने मिळाले, मग त्याच्यामध्ये परत रिव्हिजन झालं. पण मग ते जसं मी परत बाहेर पडलोय तर ते थांबलंय. मग कधीतरी एखाद दिवशी ते करतो. पण ते आहे, आता मी गेल्या वर्षी एव्हरेस्ट बेस कॅम्प पर्यंत जाऊन आलो, मग त्यावेळेला तेवढा वेळ काढला. बरोबर आहे. मग याच्यामधनं तेवढे 15 दिवस. पण एक याच्यामध्ये काय होतं की फोन चालू असतो. बरोबर आहे. आता आधीचे दिवस कसे होते की सोशल मीडिया किंवा या गोष्टी नव्हत्या, त्यामुळे मग नागरिकांना भेटणं गरजेचं होतं. आताही भेटणं गरजेचं आहे, संवाद तर झाला पाहिजे, भेटणं गरजेचं आहे. परंतु खूप अर्जन्सी असेल तर आता पाहतो की म्हणजे माझा एक अनुभव असा आहे की ज्या काही नवीन गोष्टी किंवा काही अडचणी, पाणी नाही येणार या, तर मी त्या सोशल मीडियावर लोकांना शेअर करतो. त्यामुळे बरेचसे नागरिक त्याच्यावरूनच संपर्क करण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळं समजा जरी असं 5-6 दिवस 8 दिवस बाहेर असलो तर तसं एवढं काय मॅनेज होते. मग मला सांगा की आता गुन्हेगारी खूप वाढत चालली आहे, तर जर तो ताबा आणण्याचं तुम्हाला काय वाटतं की काय केलं पाहिजे? गुन्हेगारी वाढण्याचं जे प्रमाण आहे ते दिवसेंदिवस कमी होणार नाही, वाढणार आहे. कारण काय होते की प्रत्येक जणांना पेशन्स नावाची गोष्ट राहिलेली नाही, लोकांना मार्गदर्शन चांगलं नाहीये. बरोबर आहे. आता मी एक कालची गोष्ट सांगतो. माझ्याकडे एक जण गॅस सिलेंडर सप्लाय म्हणजे तो टेम्पो चालवतो, तो मुलाला घेऊन आला होता माझ्याकडे. तर म्हणलं मुलगा काय करतोय, तर म्हटलं ITI मध्ये. बरोबर आहे. तर तो ITI सुरू असताना त्या मुलाला तो ना महानगरपालिकेमध्ये कुठंतरी लावा म्हणून आला होता. म्हणजे काय, सिक्युरिटी याच्यात. आपल्याला याचं शिक्षण पूर्ण होते. बरोबर आहे ना. सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे, शिक्षण आहे. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर नोकरीचा तर विषय आहेच, परंतु समजा तो शिक्षण घेतलेला तर तो त्याच्यासाठी काही ना काही रोजीरोटी कुठल्या ना कुठल्या ह्याच्यातनं कमवू शकतो. बरोबर. सर्वात पहिल्यांदा पालकांनी त्यांच्या मुलांना शिक्षणच दिलं पाहिजे. मी तर इथपर्यंत जाऊन म्हणतो की ना पूर्ण भारतामध्ये, म्हणजे हे माझं मत आहे, हे माझं स्वतःचं मत आहे की आजकाल आपण बरेचसे बघतो की आरक्षणामुळे किंवा याच्यामुळे बऱ्याचशा संधी लोकांच्या जातात यात. तर आरक्षणचा विषय याच्यावर तर मी बोलणार नाही. फक्त मी एकच सांगेल की बरेचसे विद्यार्थी असे आहेत की जे फायनान्शियल कंडिशनमुळे त्यांचे शिक्षण पूर्ण करू शकत नाहीत. तर देशामध्ये आज आपण बघतो की बऱ्याचशा योजनांमधनं मोफत द्यायचं जे चाललेलं आहे, त्याच्यात तर माझं एक पहिलंच मत आहे की या देशात जोपर्यंत मुलाला शिकायचंय तोपर्यंत शिक्षण द्यायलाच पाहिजे, फ्री मध्ये द्यायला पाहिजे. म्हणजे त्याच्या पहिलीपासून त्याच्या डिग्रीपर्यंत, शेवटच्या डिग्रीपर्यंत जर फ्री दिलं तर बरेचसे मुद्दे त्यातनं निकाली निघतील. ज्याला जितके मार्क्स आहेत त्याप्रमाणे ज्या ह्याच्यात त्याला जायचे त्याच्या मार्क्सवरच जायचे. मग त्यांनी 50% पडले म्हणून त्यांनी इंजिनिअरिंगची अपेक्षा ठेवू नये. बरोबर आहे. हे जर केलं तर सगळ्यांना शिक्षण फ्री मिळेल, प्रत्येक जण शाळेत जाईल, हळूहळू तो शिक्षण घेऊन त्याला त्याच्या क्षेत्रात काम करायला मिळेल
आणि गुन्हेगारीचं प्रमाण अशा ह्याच्यातनं कमी होईल. कारण शिक्षण नाही म्हणून बरेचसे जण जात नाहीत, मग त्यांना ते मॅच्युरिटी येत नाही, मग ते काही जिथनं मिळेल त्याच्यातनं करायला बघतात. बरोबर. मग मला सांगा, जर माझ्यासारख्या मुलींना जर पॉलिटिक्स मध्ये उतरायचं असेल, किंवा मुलंही पकडू शकतो आपण, समजू शकतो, ते तुमच्याकडे येतच असतील की दादा आम्हाला यायचंय पॉलिटिक्स मध्ये, त्यांना तुम्ही काय सल्ला देता? आणि जर यायचंच असेल, खूप दृढ शक्ती असेल त्यांच्यामध्ये किंवा एक जिद्द असेल, तर तुम्ही ती कसं हाताळता, ते कसं त्यांना समजवता एका पॉइंटला, आणि काय त्यांनी केलं पाहिजे पॉलिटिक्स मध्ये येण्यासाठी? आता मध्यंतरी मी आहे ना पुण्यामधल्या एका कॅफेमध्ये चहा प्यायला बसलो, तर समोर माझ्या 3 विद्यार्थी बसले होते की जे स्पर्धा परीक्षेची तयारी करत होते. बरोबर आहे ना. तर त्या मुलांशी चर्चा करताना त्यातला एक विद्यार्थी म्हणला मी राजकारणात जाणार आहे. तर मला आहे ना फक्त त्यांना हे सांगायचं की राजकारणामध्ये जाण्यासाठी तुमचा उद्देश काय. बरोबर आहे ना. राजकारणामधनं जर तुम्हाला पैसे कमवायचे, बरोबर आहे, तो एक व्यवसाय म्हणून जर तुम्ही बघत असाल तर ते चूक आहे. तुम्हाला राजकारण एका उद्देश ठरवून करायला पाहिजे. त्याच्यात तो एक इन्कम सोर्स म्हणून नाही करायचं, तो एक सोशल सर्व्हिस, सोशल काम म्हणूनच करायचं. आणि तुमच्या रोजीरोटीसाठी, तुमच्या बाकीच्या याच्यासाठी तुमचा काहीतरी व्यवसाय पाहिजे. तुम्ही पहिल्यांदा तुमचा व्यवसाय आणि ते सेटल करा. बरोबर आहे. त्यानंतर मग तुम्ही तुमचा वेळ तुम्हाला राजकारणात द्यायचा असेल, आणि माझा अनुभव सांगतो की आता माझा मुलगा माझा व्यवसाय सांभाळतो, त्यामुळे मी राजकारणात वेळ देऊ शकतो. पण जर व्यवसाय आणि राजकारण हे जर दोन्ही एकत्र करायचं असेल तर ते अवघड आहे, कारण लोकांना खूप वेळ द्यावा लागतो. मग तुमचा व्यवसाय अडचणीत येऊ शकतो. मग मला सांगा की पॉलिटिक्स तुमच्या अभ्यासापासून खूप लांब होतं, आणि जेव्हा तुम्ही तुमच्या आई वडिलांना सांगितलं की मी पॉलिटिक्स मध्ये उतरतोय किंवा घरच्यांना सांगितलं, तेव्हा त्यांचे रिॲक्शन्स काय होते? पॉलिटिक्स हा तर ऍक्सिडेंटल मी त्या राजकारणात आलेलो आहे. म्हणजे माझ्या कधी ध्यानीमनी नव्हतं की मी कधी राजकारणात जाईल किंवा या क्षेत्रात काम करील. परंतु काही या आपल्या प्रभागामध्ये काही गोष्टी अशा घडल्या की काही माझ्या मित्रांनी मला प्रेशर केले की नाही आता तू राजकारणात गेलं पाहिजे. मग मी त्यावेळेला द्विधा मनस्थितीत होतो की मला तर व्यवसाय करायचा आहे, मग राजकारण, आणि शेवटी त्या मित्रांचं ऐकून त्याच्यात पडलो. पण मग घरच्यांनी ज्या वेळेला मला, म्हणजे माझी आई, वडील तर नाहीयेत, पण आईने मला काय सांगितलं होतं की हे बघ लक्षात घे, हे राजकारण आहे, या राजकारणामध्ये काही होऊ शकतं. बरोबर आहे ना. मग तुझी ती तयारी पाहिजे. म्हणजे ह्याच्यात काय होतं, जय होऊ शकतो किंवा पराजय. तर ते स्पोर्टिंगली घेतले मी. पहिल्या इलेक्शन मध्ये मी हारलो, पण मी स्पोर्टिंगली घेतले की हे बघ समोरचा उमेदवार हा मला पाडत नसतो. मतदान जनता करते, जनता ठरवते योग्य कोण अयोग्य कोण. बरोबर आहे. ते त्यांच्या हातात असतं. बरोबर. त्या 2 उमेदवारांमधला, आणि त्यावेळेला माझी सुरुवात होती राजकारणातली ऍक्सिडेंटली. म्हणजे मी याला फक्त निवडणुकीच्या आधी 1 महिना मला कळालं होतं की मला निवडणूक लढायची. म्हणजे तशी तयारी नसेल किंवा लोकांना वाटलं असेल कदाचित की हा त्या पद्धतीने काम करू शकतो की नाही म्हणून त्यावेळेला. पण मला घरच्यांनी सांगितलं होतं की याच्यामध्ये या गोष्टी असतात, तर ती तयारी आपण, मानसिकता पाहिजे ती. त्या पद्धतीने मग ती इलेक्शन लढलो. परत एक इलेक्शन मग सुरू झालं. पण सगळ्यात महत्वाचं याच्यामध्ये, राजकारणात आल्यानंतर एखादं काम एखादी व्यक्ती आपल्याकडे घेऊन येते, आणि त्यांना होणारं काम ज्या वेळेला होतं, बरोबर आहे ना, मग त्याला झालेल्या आनंदापेक्षा मला जास्त आनंद होतो, यार मी याचं काम केलं, बरोबर, हा खुश झाला. आणि अशा चॅलेंजिंग काम करण्यात मला मजा वाटते. मग मला सांगा, आता 2025 विजन काय आहे तुमचं? आणि माझं विजन आहे ना हे खूप क्लिअर आहे की मला माझ्या भागासाठी चांगलं काम करायचंय. म्हणजे मी इनफॅक्ट आज आमचं त्या धनुर्विद्या प्रशिक्षण याचं
आज भूमिपूजन होतं, बॅडमिंटन कोर्टचंही भूमिपूजन होतं. तर माझं मत असं आहे की आपण एखाद्या व्यक्तीसाठी काय करू शकतो याचा विचार केला पाहिजे. आता आपल्या भागामध्ये सगळी मध्यमवर्गीय लोक आहेत की ज्यांना त्यांच्या रोजच्या धकाधकीच्या ह्याच्यात आपल्या मुलांना काय पाहिजे कदाचित हेही लक्षात येत नाही. पण एक लोकप्रतिनिधी म्हणून मला असं वाटतं की ती लहान मुलं त्यांना काय हवंय हे कदाचित मला सांगू शकणार नाहीत, परंतु लोकप्रतिनिधी म्हणून मला या गोष्टी कळायला पाहिजेत की यांना काय द्यायचं. बरोबर आहे. मग या आपल्या भागामध्ये आज मुलांना काय पाहिजे, शिक्षण. तर त्या बऱ्याचशा या ठिकाणी संस्था आहेत की ज्या चांगले शिक्षण देतात. बरोबर आहे. पण या ठिकाणी त्यांना खेळायचे मैदान आवश्यक आहेत. मग वेगवेगळे खेळ या ठिकाणी डेव्हलप झाले पाहिजेत. एक एक्झाम्पल सांगतो की आपण कशा पद्धतीने, मी कसं काम केलं पाहिजे याचा विचार करून मी मग ते आर्चरी, टेबल टेनिस असू दे, बुद्धिबळ कोचिंग असू दे, हे मुलांसाठी दिलं. तसं ज्येष्ठ नागरिकांच्या साठीच्या सुद्धा ज्या काही शासनाच्या योजना आहेत त्या त्यांच्यापर्यंत पोहोचून त्याचा लाभ त्यांना मिळतोय की नाही त्या शेवटच्या टप्प्यापर्यंत आपण त्यांना मदत केली पाहिजे. बरोबर आहे. मग आता आपल्या शहरातली लोकसंख्या, डेव्हलपमेंटमुळे येणारी लोक यांची संख्या वाढली, मग चांगल्या पद्धतीचे रस्ते पाहिजेत. जसं आता मदर तेरेसा ब्रिजवरनं, तो ब्रिज आपल्या शहरातनं आपल्या गावातनं जातोय पण त्याचा आपल्या भागाला उपयोग नव्हता. मग तो एक अल्टरनेटिव्ह पर्याय लोकांना आम्ही केला की जो नॉन डीपी रोड होता त्याच्यावरतून आपल्या चिंचवडमध्ये ऍक्सेस तयार केले. तर या सगळ्या गोष्टी आपल्या भागातल्या डेव्हलपमेंटसाठी आणि बरोबर त्याचा शहराचाही विकास होतो त्याच्यात. मला सांगा, पुढच्या 10 वर्षात चिंचवडचं काय विजन आहे, म्हणजे कशी सिटी तुम्ही इमॅजिन केली आहे, ती कशी असेल 10 वर्षात? चिंचवडचं पुढच्या 10 वर्षामध्ये कदाचित, म्हणजे माझं मत असं आहे की लिमिटेड सोर्सेस मध्ये चिंचवडची डेव्हलपमेंट जर झाली तर खूप अडचणीचा विषय होणार आहे. कारण सगळ्यांचा ओढा आपल्या शहराकडे आहे. पिंपरी चिंचवड शहर आज देशातलं एक चांगली डेव्हलप सिटी झाली. त्यामुळं या ठिकाणी बऱ्याचशा योजना पालिकेच्या माध्यमातून, स्थानिक आमदारांच्या माध्यमातून या ठिकाणी डेव्हलप होत आहेत. आता तर शंकर भाऊ जगताप यांचं विजनही चांगलं मोठं आहे. तर त्यांच्या माध्यमातूनही त्यांनी बरेचसे डेव्हलपमेंट, रोड, बाकीचे सगळे या गोष्टी चालू आहेत. आत्ताचे जे काही मी तुम्हाला सांगितलं आर्चरी आणि हे, तर ते त्यांच्या आमदार निधीमधनं या ठिकाणी आपण करतोय. तर ह्या सगळ्या डेव्हलपमेंटमध्ये ह्या शहरात येणारी लोकसंख्या भरमसाठ असणार आहे. मग त्यावेळेसचे जे चॅलेंजेस आहेत की पाणी पुरवठा असू दे, लिव्हेबल ज्या गोष्टी असतील त्याचं बेसिक नीड्स, तर याचं चॅलेंज खूप असणार आहे. आणि त्या दृष्टीने प्लॅनिंग करून या शहराचा विकास करण्याच्या दृष्टीने नियोजन आम्ही आमदारांबरोबर चर्चा करून भविष्यात त्या पद्धतीने करणार आहे. मग तुम्ही स्वतःला कुठे बघताय 10 वर्षांनी? 10 वर्षांनी कुठे असेल हे नाही सांगता, परंतु आज ज्या वेळेला आपल्याला संधी मिळेल त्यावेळेला काम करत राहायचं. आम्ही ज्या पक्षात काम करतो तो पक्ष काम करणाऱ्याला संधी देत असतो, तर त्या पद्धतीने काम करायचं. 10 वर्षांनी कुठे असेल तर काम करत असेल एवढं नक्की. थँक्यू सो मच सर, टाइम दिल्याबद्दल. थँक्यू.